संतुलित आणि असंतुलित बलांचा अभ्यास करणे. उद्देश: दैनंदिन जीवनातील उपलब्ध साहित्याचा वापर करून संतुलित आणि असंतुलित बलांचा अभ्यास करणे. या प्रयोगासाठी आपल्याला लागणार आहे 15 ते 20 ग्रॅम वस्तुमानाचा पुठ्ठ्याचा खोका, जाड दोरा, समान वस्तुमानाची 2 पारडी, 10 ग्रॅमची 2 वस्तुमाने, 50 ग्रॅमचे 1 वस्तुमान, सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग असलेले टेबल. इथे आपण एक लाकडी पट्टी खोक्यावर ठेवली आहे. घर्षण कमी करण्यासाठी आपण स्ट्रॉचे तुकडे वापरले आहे. एक पुठ्ठ्याचा खोका घेऊन तो लाकडी पट्टीवर ठेवा. त्याच्या समोरासमोरील 2 बाजूंना जाड दोरे बांधून ते टेबलाच्या दोनही बाजूंकडे खाली घ्या. दोऱ्याच्या सुट्या टोकांना 2 पारडी बांधा. दोन्ही पारड्यात समान वस्तुमानांची वजने ठेवा. समजा 10 ग्रॅम. खोक्याचे निरीक्षण करा. पारड्यातून 10 ग्रॅमची दोन्ही वस्तुमाने काढा. आता एका पारड्यात 10 ग्रॅम आणि दुसऱ्या पारड्यात 50 ग्रॅम वस्तुमानाचे वजन टाका. लाकडी पट्टीवरील खोक्याच्या गतीचे निरीक्षण करा आणि त्याची नोंद करा. निरीक्षण: जेव्हा दोन्ही पारड्यात समान वस्तुमानाची 10 ग्रॅमची वजने असतात तेव्हा खोका पट्टीवर स्थिर राहतो. जेव्हा एका पारड्यात 10 ग्रॅम आणि दुसऱ्या पारड्यात 50 ग्रॅम वस्तुमानाचे वजन ठेवले जाते तेव्हा खोका पट्टीवर 50 ग्रॅम वस्तुमानाच्या दिशेने सरकू लागतो. निष्कर्ष: पारड्यात समान वस्तुमान असताना समान गुरुत्वीय बल कार्य करते. म्हणजेच खोक्यावर 2 समान बले विरुद्ध दिशेने कार्य करतात. त्यामुळे त्यांचे परिणामी बल 0 होते आणि खोका हलत नाही. या 2 बलांना संतुलित बले म्हणतात. जेव्हा आपण 2 पारड्यात असमान वस्तुमाने, एका पारड्यात 10 ग्रॅम आणि दुसऱ्या पारड्यात 50 ग्रॅम ठेवतो तेव्हा त्या दोन्ही पारड्यांवर असमान बलांची क्रिया होते. म्हणजेच खोक्यावर विरुद्ध दिशेने 2 असमान बले कार्य करतात. त्यामुळे खोक्यावर परिणामी असंतुलित बल कार्य करते. या असंतुलित बलामुळे खोक्याला गती प्राप्त होते. खोका असंतुलित बलाच्या दिशेने गतिमान होतो.